सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली। राष्ट्रीय स्तरावर सोयाबीनच्या मागणीत वाढ झाल्यामुळे 2 दिवसात सोयाबीनच्या दरात 1000 वाढ झाली आहे। प्रति क्विंटल सोयाबीनला 7000च्या वर भाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादकांकडून समाधान व्यक्त केले जाते। बांगलादेश सरकारने काही अटी आणि शर्ती लागू करून दररोज 1,500 टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये कांद्याच्या दरात 100 रुपयांची सुधारणा झाली। मात्र या अल्पदरवाढीमुळे शेतकरी नाराज आहेत। नाशिकमध्ये कृषी विभागाकडून रब्बी हंगाम पीक स्पर्धा आयोजित केली आहे। ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या 5 पिकांसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर स्पर्धा घेतली जाणार आहे। स्पर्धेला अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यात भात खरेदीसाठी 46 केंद्र सुरू झाली आहेत। मात्र ऑनलाईन नोंदणीला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत 4000 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे। भंडाऱ्यातील आधारभूत धान खरेदी पुन्हा रखडली। 5000 क्विंटलवर धान खरेदी करणाऱ्या केंद्रानं 15 लाख अमानत रक्कम भरण्याची अट घातली। त्यामुळे या अटी काढून लवकरात लवकर धान खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। जालना जिल्ह्यात गहू पीक चांगलंच बहरले। अनेक भागात गहू पीक ओंबी टाकण्याच्या अवस्थेत आहे। यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे गहू पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली। तर मका खरेदी केंद्रात नोंदणीला सुरुवात झाली। यंदा गैरप्रकार टाळण्यासाठी 7/12वरील शेतकरी स्वतः नोंदणीसाठी उपस्थित असणं बंधनकारक केले। प्रति क्विंटल मक्याला 2400 रुपये हमी भाव घोषित केला। यवतमाळमध्ये कापसाचं लागवड क्षेत्र अधिक असतानाही शेतकऱ्यांना नव्या निकषांनुसार 1 एकरातील 5 क्विंटल 78 किलो एवढाच कापूस सीसीआयला विकता येणार आहे। त्यामुळे कृषी आयुक्तांनी कापूस विक्री वाढीची केलेली शिफारस ही केवळ दिखावा असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचं सरकारनं जाहीर केलं होतं। त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला होता। मात्र महसूल यंत्रणेकडून अद्यापही मदतीचं वाटप झालं नाही। संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे 30% शेतकरी मदतीपासून वंचित आहेत। दक्षिण आफ्रिकेतून 1 लाख टन सोयाबीन आयात झाल्यानं सोयाबीनचे दर कोसळलेत। यंदा अतिवृष्टीमुळे उत्पादन घटलं असतानाही सरकारनं आयात थांबवली नाहीये। त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाची किंमत हमी भावापेक्षा खाली गेली आहे। याचा सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसला आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स पृथ्वी रिच पॉलीफॉस्फेट। झटपट बातम्या सहप्रायोजक स्नो सिम्पेंट ट्रू कलर्स ऑफ लाइफ, बीटेक्स मलम, कॅम्पा एनर्जी का ब्लास्ट सुपर फास्ट।